आपण मुलांना ट्युशनमध्ये का टाकतो याचा जर का तू विचार केलास ना तर एकमेव अँसर फिरून फिरून येतं, ते म्हणजे मुलांना चांगले मार्क्स मिळावे म्हणून. भारतामधली टोटल ट्युशन इंडस्ट्री ही 1.4 लाख करोड आहे. म्हणजे तू जर का सगळी राज्य काढली ना त्यातल्या 50% राज्यांपेक्षा हे बजेट जास्त आहे. आणि एवढं करून सुद्धा 3 प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकत नाही. एसरचा रिपोर्ट सांगतो की 67% 8वीच्या मुलांमधल्या 67% मुलांना तिसरीचं मॅथ्स किंवा तिसरीचं इंग्लिश येत नाही. किंवा $22 बिलियन बैजूस एकाच रात्री फट होते. त्यांचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स सोडून दे, परंतु बेसिकली हे पूर्ण जे एज्युकेशन ट्युशन होतं, कोचिंग होतं, ते एंटायरली फट होऊन जातं. किंवा या मुलांना आपण ट्युशन देऊन त्यांना तयार करतो आणि शेवटी ज्यावेळी ते जॉब मार्केटमध्ये येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये बेसिक स्किल्स गॅप आढळतात. हे ट्युशनमध्ये एवढे पैसे खर्च करून सुद्धा हे का होतं याचं साधं कारण असं आहे की आपण मेहनत करतो परंतु ती चुकीच्या ठिकाणी करतो. ट्युशन आधी आपण लहान होतो ट्युशन कोणाला द्यायला जायची की ज्याला ते सब्जेक्ट्स कळत नाही आहे, तो त्या सब्जेक्टमध्ये वीक आहे, त्याला त्याच्या पुन्हा रिवाईज करायला गरज आहे, अशा लोकांना आपण ट्युशन द्यायचो. पण हळूहळू ही ट्युशन इंडस्ट्री मार्कांमध्ये परिवर्तित झाली आणि आता केवळ जास्त मार्क मिळवायला म्हणजे 90%वरनं 95%वर जायला, 95%वरनं 98%वर जायला, अशा प्रकारे ट्युशन्स बिल्ड व्हायला लागली. दुसरा मुद्दा म्हणजे एक प्रकारचा फोमो, म्हणजे एक भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली, पालकांच्या मनामध्ये, मुलांच्या मनामध्ये, की ट्युशन केलं नाही तर आपण काहीतरी मिस करतोय, आपल्याला ते मार्क मिळणार नाही. आणि तिसरा सगळ्यात दूरगामी आणि भयंकर परिणाम त्याचा असा आहे की मुलांमध्ये आपण एक लर्न्ड हेल्पलेसनेस, ज्याला सायकोलॉजी मध्ये म्हणतात, की मुलांमध्ये आपण सातत्याने कोणाचं तरी मदत पाहिजे आपलं लर्निंग इम्प्रूव्ह करण्यासाठी, अशा प्रकारची त्यांच्यामध्ये भावना तयार करतो. आणि या तिन्ही गोष्टी ट्युशन क्लासेसमुळे होतात. आपण मुलं जर का एखाद्या सब्जेक्टमध्ये वीक असतील तर त्यांना ट्युशनमध्ये टाकलं पाहिजे, ज्याच्यातनं त्यांना रिइन्फोर्समेंट मिळेल, चांगल्या पद्धतीने शिकता येईल. परंतु ज्या सब्जेक्ट्समध्ये मुलं ऑलरेडी चांगली आहेत त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना त्याच ट्युशनमध्ये टाकण्यापेक्षा त्यांना वेगळ्या सब्जेक्ट्सचे ट्युशनमध्ये टाका, स्किल एज्युकेशनमध्ये टाका, जे शाळांमध्ये शिकवलं जात नाही. त्याच्यातनं मुलांचे जे नॉलेज आणि जे मार्क त्यांना मिळणार आहेत ते तर तयारच होतील शाळांमधनं, आणि स्किल्स पण तयार होतील ट्युशनच्या माध्यमातून, त्याच्यातनं ते शिकतील. अशा प्रकारे मुलांचा सर्वांगीण विकास होईल. पालकांनी अशा पद्धतीने ट्युशनचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.